नमस्कार, मी सौ वर्षा देशपांडे. आपल्या महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रज यांच्या स्मृतीस मी सर्वप्रथम अभिवादन करते. आपल्या सगळ्यांना मराठी गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजपासून आपण या चॅनेलवर कुसुमाग्रजांविषयीची थोडी माहिती, त्यांचे लेख, त्यांच्या कविता, त्यांच्या नाटकातील काही भाग पाहणार आहोत. आपल्याला आवडल्यास जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे कुसुमाग्रजा तुम्ही रहिवासी गगनाचे, हे कुसुमाग्रजा तुम्ही रहिवासी गगनाचे, परी कृतार्थ केली तुम्ही मराठी माती. या मातीमधल्या अणुरेणूंची जोडली साऱ्या नक्षत्रांशी नाती. या मातीमधल्या अगण्य अणुरेणूंची जोडली साऱ्या नक्षत्रांशी नाती. कविवर्य वसंत बापटांनी तुम्हा आम्हा सगळ्यांच्या कुसुमाग्रजांप्रतीच्या भावना या कवितेतून शब्दबद्ध केल्या आहेत असं मला वाटतं. उत्तुंग कल्पनाशक्ती, वैभवशाली भाषा आणि प्रचंड प्रतिभा लाभलेले तुम्हा आम्हा सर्वांचे आवडते कुसुमाग्रज म्हणजेच वि. शिरवाडकर. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. त्यांचं मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर, परंतु त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतल्यामुळे त्यांचं नाव विष्णू वामन शिरवाडकर असं झालं आहे. त्यांनी आपलं काव्यलेखन, बरंचसं काव्यलेखन कुसुमाग्रज या टोपण नावाने केलेले आहे. त्यांनी कुसुमाग्रज हेच नाव का धारण केलं ते आपण आता आधी बघूया. एकंदर ही 6 भावंड होती आणि धाकटी बहीण. बहिणीचं नाव होतं कुसुम. कुसुमचे अग्रज म्हणजे थोरले, म्हणून त्यांनी कुसुमाग्रज हे नाव धारण केलेलं आहे. ते ज्येष्ठ कवी, लेखक, नाटककार, कादंबरीकार, ललित कथालेखक तर होतेच, पण एक अभ्यासू समीक्षक देखील होते. त्यांचा साहित्यातील सर्व अंगांना स्पर्श झालेला आहे. त्यांच्या साहित्याचा परामर्श घेणं म्हणजे खरं म्हणजे गगनाला गवसणी घालण्यासारखंच आहे. काही वर्षापूर्वी दूरदर्शनवर झालेल्या एका मुलाखतीत त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. तात्यासाहेब, तुमचा लिखाणाचा पिंड आहे किंवा हा मनोधर्मच आहे असं तुम्हाला कधी वाटलं? त्यांना सगळे प्रेमाने तात्यासाहेब म्हणून संबोधत. त्यावेळी तात्यासाहेब म्हणाले की मी लहान असताना आमचं सप्तशृंगी देवी, नाशिकजवळ सप्तशृंगी देवीचा वणी नावाचं एक छोटं गाव आहे. त्या गावात आमचे एक स्नेही राहत होते. शालेय जीवनात उन्हाळ्याच्या सुट्ट्या असताना आम्ही सगळी भावंड त्यांच्याकडे जात असू. त्यांच्या त्या इनामदारी वाड्यात एक भलं मोठं कपाट होतं. त्या कपाटात मोठमोठी पुस्तकं आणि ग्रंथ ठेवलेली असत. आम्ही ज्यावेळी तिथे जात असू त्यावेळी माझ्याकरता आणि माझ्या भावंडाकरता ते भलं मोठं ग्रंथ भांडार उघडलं जाईल आणि तिथे मला खाडिलकर, चिपळूणकर यांची गाठ पडली आणि त्यावेळी माझ्यातला लेखक म्हणा, कवी म्हणा, साहित्यिक जागा झाला आणि माझ्या लेखनाला सुरुवात झाली. अशा प्रकारे त्यांच्या लेखनाची सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला एक मोठा साहित्यिक लाभलेला आहे. त्यांनी अनेक कविता लिहिलेल्या आहेत. हळूहळू आपण त्याचा एक परामर्श घेऊया, पण आज आपण त्यांची गाभारा ही कविता ऐकूया. कवितेचं नाव आहे गाभारा. कुसुमाग्रज हे विज्ञानवादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी तर होतेच, परंतु अंधश्रद्धा, तिथे चाललेला धार्मिक अवडंबर, लुबाडणूक ह्याच्याबद्दल त्यांना प्रचंड चीड होती आणि त्या चिडीतूनच किंवा त्यांना प्रचंड चीड असल्यामुळे त्यांनी गाभारा ही कविता लिहिली आहे. आणि गाभारा या कवितेतून आपल्याला सगळी कल्पना येईल की त्यांनी कित्येक वर्षापूर्वी हा विचार कसा काय मांडला आहे. आपण त्यांची कविता पाहूया, गाभारा. दर्शनाला आलात या, दर्शनाला आलात या, पण या देवालयात सध्या देव नाही, पण या देवालयात सध्या देव नाही. गाभारा आहे
चांदीचं मखर आहे, सोन्याच्या समया आहेत आणि हिऱ्यांची झालरही आहे. त्याचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा ती घंटा आणि असे इकडे या, पाहिलत ना तो रिकामा गाभारा. काय शब्द आहेत नाही. ते म्हणतात आहे की गाभाऱ्यात या तुम्ही. गाभाऱ्याचं सुंदर वर्णन त्यांनी केलंय की गाभारा कसा आहे ते सुंदर वर्णन केलं आहे की चांदीचं मखर आहे, सोन्याच्या समय आहे, हिऱ्याची झालर आहे, पण तिथे देवच नाहीये. वाजवा ती घंटा आणि असं इकडे या, पाहिलात ना तो रिकामा गाभारा. नाही तसं नाही, एकदा होता तिथे तो, म्हणजे देव तिथे होता. नाही तसं नाही, एकदा होता तिथे तो, काकडा आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर 12ला जेवायचा, 2 तास वामकुक्षी घ्यायचा. सारं काही ठीक चाललं होतं. पुढचं वर्णन नाही का. सारं काही ठीक चाललं होतं. रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी. दक्षिण दरवाजाजवळ मोटारींचे भोंगे वाजत होते. म्हणजे लोक दर्शनाला मोटारीतनं येत होते. श्रीमंत लोक देखील, सगळ्या प्रकारची लोक देवाच्या दर्शनाला येतात हे आपल्याला माहितीच आहे. ते म्हणतात, दक्षिण दरवाजाजवळ मोटारीचे भोंगे वाजत होते, मंत्र जागर गाजत होते. रेशमी साड्या, टेरींचे सूट समोर धुमडत होते. बँकेतले हिशेब हरिणाच्या गतीने बागडत होते. हरिणाची गती किती वेगाने हरिण बागडत हे आपल्याला माहितीच आहे. बँकेतले हिशेब हरणाच्या गतीने बागडत होते. सारं काही घडत होतं हवं तसं. सारं काही घडत होतं हवं तसं. पण एके दिवशी आमचं दुर्दैव, उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी, तारास्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या. आणि काकडा आरतीला आम्ही पाहतो तर काय, गाभारा रिकामा. पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे. परत कदाचित येईलही तो, म्हणजे देव कदाचित परत येईलही. पण महारोग्याच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल. आमच्या ट्रस्टींना पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी, पण तुर्तास गाभाऱ्याचे दर्शन घ्या. तसं म्हटलं तर गाभाऱ्याचे महत्त्व अंतिम असतं, कारण गाभारा सलामत तो देव तुझ्यास. धन्यवाद.